की मला बाबा आज किती तारीख आहे असं म्हणायचंच नाही. तर आज तारीख 1 आहे ना, तर हायड्रोजन दिवस आहे म्हणायचं. आज तारीख 5 आहे ना, तर त्यानं लगेच हे पलटून त्याने एवढं लक्षात ठेवायला पाहिजे की 5 तारखेला कोण आहे बोरॉन. बोरॉनच्या संदर्भात त्यानं दिवसभर मला सांगायचं की बोरॉन बाबा त्याचा ॲटॉमिक नंबर इतका आहे, त्याचा ॲटॉमिक मास इतका आहे, त्याच्यामध्ये असणारे प्रोटॉन्स इतके आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे दिवसभर म्हणजे महिन्याभराचे 30 एलिमेंट्स या अशा पद्धतीने. आता हे दाखवले ते शाळेत यूज करताय का? शाळेत यूजच करतो आता सध्या सध्या चालूच आहे. आता मी काय करतो, डायरेक्ट मुलांची असं लावूनच ठेवतो. बऱ्याच वेळेला मग प्रदर्शनामध्ये मांडणी केली जाते, पण शाळेत काय त्याचा यूज केला जात नाही प्रॅक्टिकली. वर्गातच लावून ठेवलेलं आहे मी. ते वर्गात लावून ठेवते आणि वर्गामध्ये बाबा आज तारीख किती आहे सांगायचं नाही मला. मग ते लगेच तो पलटून ठेवतोय, सर आज तारीख आहे 3 तारीख आहे लिथियम. मग हा लिथियमचा 31 मूलद्रव्यांचीच माहिती मिळाली. 30 मूलद्रव्यांची जनरली माझ्या मते सर 9वी ते 12वी पर्यंत बऱ्यापैकी 30 मूलद्रव्य तरी माहिती असायलाच पाहिजे. तेवढी माहिती पाहिजे. 30 मूलद्रव्य माहिती पाहिजे. कारण जनरली मी सर 11वी 12वीला पण घेत असताना काही कन्सेप्ट, तर मी डी ब्लॉक असू दे, एफ ब्लॉक इलेमेंट असू दे, एस ब्लॉक असू दे, पी ब्लॉक असू दे, सगळ्या इलेमेंटची 12वी पर्यंत 100% गरज नाही. 12वी पर्यंत 30 इलेमेंट गरजेचेच आहे. आणि करता असेल तर सकाळ दुपारपर्यंत एक नंतर एक असं 2 करायचे दिवसातून. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनॅडियम, क्रोमियम, मॅग्नेज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. आता हे मला रोजच्या रोज सवय म्हणून मला पाठ, पण मुलांना हे लक्षात राहत नाही. मग ॲक्च्युली आता मी काय करतो की आता 21 ते 30 हे मूलद्रव्य पाठ आहे ते सांगितले काही विषय झाला. आणि 21 ते 30 पर्यंत सर आता मी काय केलं माहिती आहे का, ॲटॉमिक नंबर लक्षात राहत नाही म्हणून मी काय 118 मूलद्रव्य पाठच नाही. आता मी सांगतो की आता एफ ब्लॉकचा एलिमेंट जनरली मला जर लक्षात ठेवायचं असेल तर मी काय केलोय, लाख पण पैसे घेऊ दे द्या हो एकदा तरी याला, हे वाक्य लक्षात त्यात आणले सगळं. मग लाख पण पैसे म्हणजे कसं माझ्या डोक्यात राहते. लॅन्थानियम, क म्हणजे सेरियम, प म्हणजे प्रासिओडायमियम, न म्हणजे निओडायमियम, पण पैसे प्रोमिथियम, सॅम्ब्रियम, युरोपियम, घेऊ गॅडोलिनियम, टर्बियम, द्या डायस्प्रोनियम, पोलियम, एकदा इर्बियम, थुलियम, तल एटरबियम, या ला लुटेसियम. विसरतच नाही. सिमिलरली जी ॲक्टिनोइडची सिरीज आहे सर, ॲक्टिनोइडची सिरीज सुद्धा तशीच अटपून पाकबक. आणि टोटली हा घटक जरा काठीण्य पातळीचा आहे. खूप कठीण आहे सर, खूप कठीण आहे. मला तर एवढा आणि अशा प्रतिकृती दाखवल्याशिवाय ते समजत नाही. आणि आता हे सर वाक्य बघा की अटपून पाकबक EFM म्हणजे ॲक्टिनोइड सिरीज पाठ झाली. ॲक्टिनियम, प्रोटॅक्टिनियम, युरेनियम, नेप्च्युनियम, प्लुटोनियम, ॲम्ब्रेसियम, क्युरियम, बर्केलियम, कॅलिफोर्नियम, आइन्स्टिनियम, फर्मियम, मेंडेलियम, नोवेलियम, लॉरेन्सियम. ही इलेमेंट्स पाठ होण्याची एक ती कला आहे. टेक्निक आणि टेक्निक थ्रूच रसायनशास्त्र समजेल, भौतिकशास्त्र समजेल आणि महत्त्वाचं म्हणजे बायोलॉजी समजेल. आणि हे समजण्यासाठी सर 9वी ते 12वी हा कन्सेप्ट क्लिअरच असताना पाहिजे. आणि हे समजत असताना मग मुळात आता सर 11वीला जरी विद्यार्थी आला तो तर त्याला कंपाऊंड म्हणजे काय ते समजत नाही. मग कंपाऊंडची सुद्धा संकल्पना सर अशीच की आता उदाहरणार्थ समजा मी हा Cl आहे, उदाहरणार्थ असे इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि जनरली कोणत्याही नोबेल गॅसेस असेल, 18 ग्रुप असेल, 0 ग्रुप असेल, त्या पिरियॉडिक टेबलमध्ये 1 2 3 4 5 6 7 हे इलेक्ट्रॉन असतात. आणि त्याला आता समजा कोणताही कंपाऊंड जोडायचा असेल, कंपाऊंड म्हणजे काय तर मुलांना आपण सांगू शकतो ह्या तथ्याद्वारे की हा मॅग्नेशियम इलेमेंट आहे, सोडियम इलेमेंट आहे, पोटॅशियम इलेमेंट आहे. तर त्यानं हा सोडियम इथं असं जोडलेला आहे. सोडियम जोडल्यामुळे त्याची संकल्पना काय क्लिअर होईल की सोडियमवर पॉझिटिव्ह चार्ज येत आहे. तर आता मी उदाहरणाने सिंपल मुलांना कसं सांगतो सर की सोडियम हा मेटल आहे कसं ओळखायचं. तर विद्यार्थ्यानं तो चकाकतोय किंवा खूप टणक आहे किंवा काय असलं अजिबात लक्षात ठेवायचं नाही. त्यांना एवढंच लक्षात ठेवायचं सर की शेवटी इलेमेंटच्या नाव घेताना आयुयम उच्चार आला, इलेमेंटचं नाव घेताना आयुयम उच्चार आला की तो मेटल आहे. म्हणजे सोडियम मेटल, कॅल्शियम मेटल, मॅग्नेशियम मेटल, ॲल्युमिनियम मेटल, त्याला कन्फ्युजन 100% कन्फ्युजन होतं. म्हणजे ह्या ट्रिक असायला लक्षात. आता कॉपरला आता उदाहरणार्थ क्युप्रियाइक ॲसिड असं म्हणतो. मर्क्युरिकला आपण मर्क्युरियम असं म्हणू शकतो, बरोबर आहे, कारण तो मर्क्युरियमचा प्लस चार्ज झाला. बरोबर. गोल्डचं आता म्हणलं तर आपण ऑरियम असं म्हणू शकतो. मर्क्युरी असेल तर अर्जेंटिनम असेल, अर्जेंटियमचा आर्गॉन सर तो वेगळा, तो अर्जेंटिनम म्हणू शकतो.